नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। नीट यूजी 2025 ची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलेलो आहे। वास्तविक काही अडचणीमुळे मी बाहेरच्या ठिकाणी असल्यामुळे अगदी रोडवर थांबून तुम्हाला हा अपडेट देण्यासाठी आलेलो आहे। बऱ्यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असताना नीट यूजी 2025 चा फॉर्म भरत असताना ज्यावेळेस तुमच्या काहीतरी आधार कार्डवरती नेम मध्ये स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल किंवा ॲड्रेस मध्ये मिस्टेक असेल किंबहुना जे काही सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये बदल असेल, अशा विद्यार्थ्यांनी लॉग इन करत असताना त्यावेळेस रजिस्ट्रेशन नीटचं करत होतं त्यावेळेस आधार कार्ड तुम्ही केलेला असेल म्हणजे पॅन कार्डचा वापर करून किंवा पासपोर्टचा वापर करून किंवा वोटर आयडीचा वापर करून तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल, अशा विद्यार्थ्यांना संपूर्ण भारत देशामधील सर्व विद्यार्थ्यांना एक मेसेज आलेला आहे। वास्तविक पाहता रात्रीपर्यंत आम्ही वेट करत होतो। रात्रीपासून सकाळी 10 तासामध्ये आपल्याला एखाद्या वेळेस एखादं मेल तुम्हाला येऊ शकतो का या संदर्भात आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु मेल तशा प्रकारचा रजिस्टर्ड मेलवरती विद्यार्थ्यांना आलेला नाही। त्यामुळे जो मेसेज आलेला आहे अशा विद्यार्थ्यांना कुणाला मेसेज आलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत फक्त रजिस्ट्रेशन आधार कार्ड अपडेट करून किंवा लिंक करून त्यांनी रजिस्ट्रेशन नीट यूजीचं एनटीएकडे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे केलेलं नाही, अशा विद्यार्थ्यांना मेसेज आलेला आहे। तरी सुद्धा घाबरायचं कारण नाही। बऱ्याच वेळा यावेळेस आम्ही असं सांगितलेलं होतं की रजिस्ट्रेशन करत असताना आधार सोडून तुम्ही वोटर आयडी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंबहुना पॅन कार्ड किंवा पासपोर्ट वापरून तुम्ही रजिस्ट्रेशन करा अशा विद्यार्थ्यांनी। कारण का तर ज्या विद्यार्थ्यांचा आधार नंबर आहे त्या आधार नंबरवरती जो सिक्वेन्स आहे तो 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटनुसार नसेल किंबहुना त्याच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक झालेला असेल, अशा विद्यार्थ्यांनी अदर दॅन आधार कार्ड वापरलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र मेसेज आलेला आहे। मग तुम्हाला मेल येणार आहे का? मेल येणार नाही। मेल आलेला नाही आतापर्यंत, पुढे येणार आहे का नाही मला माहीत नाही, परंतु मुदत मात्र आज 29 एप्रिल 2024 आहे। उद्या 30 एप्रिल 2025च्या संध्याकाळी 11:50 आपल्याला हे सर्व अपडेट करण्याची आवश्यकता आहे। एनटीएचं म्हणणं असं आहे की कदाचित तुम्ही जरी समजा आधार आयडी वरून जरी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तरी आधार तुमचा नंबर जो आहे तो सेमच राहणार आहे। कदाचित तुमचा आधार अपडेट केलेलं नसेल तरी सुद्धा तुम्ही आधार अपडेट करण्याची आवश्यकता नाही, फक्त आधार नंबर मात्र एनटीएला देणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या। सर्व विद्यार्थी आणि पालकांना महत्त्वाचा संदेश देण्यासाठी मी आलो होतो मित्रांनो। अगदी 2च दिवस राहिलेले आहेत। उद्या संध्याकाळपर्यंत 30 तारखेच्या संध्याकाळी 11:50 आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना भारत देशातील तमाम विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती SMS आलेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी एनटीएच्या वेबसाईटवरती जाऊन लॉग इन करा आणि तुमचं जे पेज आहे पहिलं कन्फर्मेशन पेज त्याच्यावरती आधार ऑथेंटिफिकेशन अशा प्रकारचा रेड अक्षरामध्ये आलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही आधार नंबर तुमचा टाकून द्या। तुमचा आधार अपडेट झालेला नसेल, आधार नंबर सेमच राहणार आहे, त्यामुळे तुमचा जो नावामधला फरक असेल, सिक्वेन्स मधला फरक असेल किंवा तुमचा काही चेंजेस करायचे असतील, फोटो चेंजेस केलेले असतील, तुम्ही समजा मधल्या काळामध्ये जरी अपडेट करायला दिलेलं असलं तरी सुद्धा तुमच्या नावाचाच माणूसाचा हा एक युनिक नंबर जो असतो, जो भारत देशातल्या प्रत्येकासाठी आधार नंबर 1 दिलेला असतो, हा नंबर एनटीएला पाहिजे आहे। हा एक सर्वात महत्त्वाचा संदेश घेऊन तुमच्यासमोर आलेलो होतो। आपल्या सर्वांचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल असं मला वाटतंय। अशा प्रकारचे ज्या विद्यार्थ्यांना SMS आलेले नाहीत त्यांनी आपल्या अभ्यासाकडे काही काळजी करण्याची काम नाही। ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्या नंबरवरती SMS आलेला असेल अशा विद्यार्थ्यांनी एनटीएच्या वेबसाईटवरती जाऊन तुमचा आधार ऑथेंटिफिकेशन करायचं आहे, एवढा सारांश आहे। हे कुणाला मेसेज आलेले, सर्वांना मेसेज आलेले नाहीत। ज्यांनी रजिस्ट्रेशन करायला लागले होते त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करत असताना आधार कार्डाच्या ऐवजी इतर कोणत्या तरी फोटो आयडीसाठी वोटर आयडी किंवा इतर कोणत्या तरी गोष्टीनं रजिस्ट्रेशन केलेलं असेल, अशा विद्यार्थ्यांचा एनटीएला त्यांचा आधार नंबर पाहिजे आहे म्हणून या प्रकारचा मेसेज आलेला आहे। आपल्या सर्वांना अडचण येऊ नये यासाठी हा एक संदेश आमच्या करिअर मेकिंग गायडन्सच्या टीमच्या माध्यमातून आपल्याला देऊ इच्छित आहे। तर उद्या संध्याकाळी म्हणजेच 30 एप्रिल 2025च्या संध्याकाळी 11:50 आपण लॉग इन करा आणि ज्या विद्यार्थ्यांना मेसेज आला नाही अशा विद्यार्थ्यांनी काही करू नका, तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या। ज्या विद्यार्थ्यांना मेसेज आलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी मात्र आपलं कन्फर्मेशन पेज ओपन करा, आधार ऑथेंटिफिकेशन करा, नवीन पेज येईल ते डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून ठेवा। पहिलं
पहिलं जे कन्फर्मेशन पेज NTAचं आहे ते टाकून द्या आणि नवीन आलेलं अपलोड करून ठेवा, तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा। सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आपल्या नीट UG परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।